नमस्कार सर्वांना, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? नयन कलाकृतीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे लहान बाळांसाठी नाचणी सत्व। बाळाच्या शांत झोपेसाठी व बाळ गुडगुडीत होण्यासाठी या सत्वामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह, प्रोटीन आहेत, जे बाळाच्या वाढीसाठी उत्तम आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे पहा, हे मी इथे नाचणी सत्व करून ठेवलेलं आहे बघा। ह्याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे, म्हणजे कसं नाचणीला मोड काढून स्टेप बाय स्टेप मी पहिली रेसिपी दाखवलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ पण मी अपलोड केला आहे। त्याची लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे या व्हिडिओमध्ये। हे पहा, नाचणीचं आपल्याला लहान बाळासाठी सत्व बनवायचं आहे। त्यासाठी बघा इथे मी 2 चमचे आहेत ना, हे नाचणी सत्व घेणार आहे। या पातेल्यामध्ये 2 चमचे घ्यायचे आणि चमचा नेहमी आहे ना सुका घ्यायचा, कारण हे आपण घरी बनवलेलं आहे ना। आपण बाहेर पण विकत मिळतं नाचणी सत्व, पण आपण जेव्हा घरी बनवतो ना आणि असं परत हे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घेऊन झाकण बंद करून ठेवायचं। असं बाजारात पण नाचणी सत्व मिळतं, पण आपण घरी बनवलेलं त्याचं कसं वजनी माप पण आपल्याला व्यवस्थित मिळतं आणि भेसळ आपल्याला त्याच्यामध्ये मिळत नाही, कारण आपण घरी बनवतो ना। बाहेर कसं भेसळ वगैरे असते। लहान मुलांना द्यायचं म्हणजे आपण चांगलंच द्यायचं। आता आपण बघा, याच्यामध्ये मी 1 पेला मी पाणी घालते, हे बघा, आणि चांगलं ना मिक्स करून घ्यायचं, कारण काय माहितीये याच्यानं गुठळ्या होतात लगेच। चांगलं असं अगोदरच मिक्स करून घ्यायचं आपण। 1 पेला आणि जरासं पाणी टाकते, म्हणजे 1.25 पेला पाणी टाकायचं आपण। 2 चमचे आपल्या याच्यासाठी सत्वासाठी। आणि आता आपण याच्यामध्ये बघा मी गुळाची पावडर टाकते, तुम्ही याच्यामध्ये साखर पण टाकू शकता। गुळाची पावडर मी 1.5 चमचा टाकते। गुळ टाकल्यानंतर पण आपण असं व्यवस्थित असं बघा मिसळून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही, हे बघा। आता बघा मी गॅसवरती कढई ठेवली आहे गरम करत। आता आपण हे टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये, हे बघा। हे पहा, सतत आपण असं ढवळत राहायचं आपण, हे बघा, आणि जास्त फास्ट नाही गॅस करायचा, हे बघा, कारण गुठळे होतील त्यामध्ये। आता त्यामध्ये आपण साजूक तूप टाकायचं आहे, हे पहा, परत ढवळायचं आपण। त्यामध्ये बघा आपण ड्रायफ्रुट्स पावडर टाकायची आहे, हे बघा, आणि सतत हलवत राहायचं, म्हणजे जेणेकरून आपल्या गुठळ्या नाही व्हायला पाहिजे। हे पहा, 4 ते 5 मिनिटं आपण चांगलं असं व्यवस्थित असं आपण उकळून घ्यायचं आहे ते। हे पहा, आपलं बाळासाठी नाचणी सत्व तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे। माझा जर लहान मुलांसाठी पौष्टिक असं नाचणी सत्व हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।